विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत. 13 दिवसापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे. मात्र प्रकृती ढासळत चालली विद्यार्थ्यांची. एकतर हे लोक सरकार यावरती विद्यार्थ्याच्या संवेदनशील नाहीये. गेली आता विद्यार्थी 13 दिवस झाले इथं उपोषणाला बसले. त्या उपोषणाकडे ढुंकून बघण्यासाठी देवेंद्र फडणवीसकडे वेळ नाहीये. त्यांना हा वेळ आहे की काँग्रेसचे जे काही कार्यक्रम झाले त्यावरती टीका करण्यासाठी वेळ आहे. आणि जो आदिवासी विकास मंत्री आहे तो म्हणतो की जे करायचे ते करू द्या विद्यार्थ्यांना, मी तिकडे लक्ष देत नाही. ह्या विद्यार्थ्याची सार्थ मागणी आहे की विद्यार्थी हे हॉस्टेल शहराच्या मुख्य ठिकाणी असावे. दोन म्हणजे आदिवासी हे आपल्या समाजापासून डिटॅच आहेत. त्यांना समाजामध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत आणि तुम्ही शहरामध्ये आणताय आणि शहराच्या बाहेर त्यांना ठेवताय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ह्या सरकारला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कळालं पाहिजे की ते संवेदनशील व्यक्ती आहेत असं त्यांना मागतो. शिकले की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते 13 दिवसापासून सुरू आहे आणि विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे. आतापर्यंत 3 विद्यार्थी जे आहेत त्यांना हॉस्पिटलला या ठिकाणाहून या ठिकाणचे कार्यकर्ते असतील. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडलेली आहे. आपल्याबरोबर विद्यार्थी प्रकृती याची प्रकृती बरीच निषेध करतो आम्ही सरकारचा जाहीर निषेध आहे या सरकारचा. त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे ताबडतोब. एखाद्याचा जीव गेला तर काय करणार? 13 दिवस झालं उपोषण चालू आहे. 13 दिवस झाले. याची मागणी मान्य झाली पाहिजे. आधी ही अवस्था महत्वाची. एक मिनिट यार. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळं कार्यकर्ते जे आहेत विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि विद्यार्थ्याला उचलून आता ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चाललेली या ठिकाणी पाहायला मिळतंय. सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपण जर बघितलं तर सरकारचा निषेध करताय. सरकारचा प्रकृती खालावत आणि या विद्यार्थ्यांचा काही धक्का लागला तर सरकारला सगळं गमावायला लक्षात ठेवा. हे बरोबर नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम सरकार करतंय. ह्या सरकारला ठोकून काढलं पाहिजे. नक्की बहुत ज्यादा खराब हो गई है. कम से कम देवेंद्र फडणवीस जी तो ट्रैवल मिनिस्टर देखें क्या चल रहा है. देखिए अशोक उईकेचा जाहीर निषेध करतो. नक्की आपण पाहिलं तर अशोक उईकेचा जाहीर निषेध जो आहे तो केला जातोय. या ठिकाणी हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आता या उपोषणकर्त्या आंदोलकांना हॉस्पिटलमधून नेलं जात आहे. आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी 13 दिवस हे आंदोलन सुरू होतं. आपण बघतोय की पुण्यामध्ये मांजरी इथं 13 दिवसांपासून विद्यार्थी उपोषण करतायत. यामधील एका विद्यार्थ्याची प्रकृती आता चिंताजनक बनलेली आहे आणि या विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयामध्ये आता दाखल करण्यात येत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आक्रोश केला. विद्यार्थ्यांनी सरकारने मागण्या मान्य कराव्यात. अटीच्या संदर्भातली जी मागणी आहे त्या संदर्भात परिपत्रक काढण्यात यावं. तसंच 13,500 विद्यार्थ्यांच्या 13,500 पदांच्या भरती संदर्भातील मागणीवरती देखील विद्यार्थी ठाम आहे. जोपर्यंत या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका या विद्यार्थ्यांनी केली आहे. किंबहुना अधिक तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन छेडण्याचा देखील इशारा या विद्यार्थ्यांनी दिलाय. आजच या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. या मागण्या मान्य झाल्या नाही तर उपोषण सुरू ठेवू आणि आंदोलन देखील तीव्र करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी केलाय. आपण बघतोय की विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं 13 दिवसांपासून पुण्याच्या मांजरीमध्ये उपोषण सुरू आहे. त्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत. या संदर्भातील एका वयाच्या मागणीच्या संदर्भातील अट सरकारनं शिथिल केली आहे. मात्र या संदर्भात परिपत्रक काढलं जावं आणि इतर मागण्या देखील आजच त्वरित मान्य केल्या जाव्यात. आम्ही उपोषण कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेणार नाही. तसंच मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करू असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. या ठिकाणी जे विद्यार्थी उपोषणाला बसले त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती देखील बिघडल्याची बातमी समोर आली आहे. आपण बघितलो थेट दृश्य आपण पुण्याच्या मांजरीमधून बघतोय. या विद्यार्थ्याला आता रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. इतर विद्यार्थी मात्र अजूनही उपोषण करताय. गेल्या 13 दिवसांपासून वेगवेगळ्या मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्याच्या मांजरीमध्ये उपोषण सुरू आहे.